3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ब्लॅक बॉक्स मधील रेकॉर्डिंग बाहेर आलं नाही, मग व्हीके सिंगला पायलटची चूक कशी कळाली? सिंगच्या जबाबानंतर रोहित पवारांचा सवाल. बीएसआर कंपनीच्या मालकाची माळी कुटुंबाला धमकी, व्हॉट्सअप कॉल करून दिला मीडियापासून दूर राहण्याचा इशारा. अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा. जय पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली. मुंबईमध्ये होणारी पत्रकार परिषद अचानक पुढे ढकलल्यानं चर्चांना उधाण. महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध. 12 अर्जांपैकी केवळ 7 अर्ज वैध, केवळ औपचारिक घोषणा बाकी. 2 लाखांची कर्जमाफी नको, संपूर्ण 7/12 कोरा करा. विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. विरोधकांची मागणी आता किरक, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल. राज्यभरातील कॉपी बहादरांना गुरुजींचाच आशीर्वाद. सीसीटीव्ही बसवल्यानं मास्तरांचे काळे कारनामे बाहेर. शिक्षण विभागाचा 81 शिक्षकांवर कारवाईचा बडगा. हजारो बांगलादेशी घुसखोर रेशनिंगचे लाभार्थी. कारवाईसाठी यादी देऊनही 9 महिन्यांपासून कारवाई नाही. बांगलादेशींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करा, प्रताप सरनाईकांची मागणी. पुण्यामध्ये आता केवायसी नसेल तर घरगुती गॅस मिळणार नाही. 2 सिलेंडरमधील अंतर 21 वरून 30 दिवसांपर्यंत वाढवलं. गॅसचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोस्तफा खोमेनी हल्ल्यामध्ये जखमी. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीची माहिती. 11व्या दिवशी इराणमधल्या मृतांचा आकडा 1255च्या घरात. आखाती देशांमधील युद्धामुळे साखर झाली कडू. 15 लाख टन साखर निर्याती अभावी पडून देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरण्याची शक्यता. संसदेमध्ये आजही गदारोळ होण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर होणार चर्चा. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांच्या चर्चेला हे सुरुवात करणार. गुरुग्रामच्या सिंधरावली परिसरामध्ये मोठी दुर्घटना. निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्यानं 7 मजुरांचा मृत्यू. प्रशासनाकडून चौकशीचे आदेश.